नमस्कार. आपण बघतो महाराष्ट्र आपला आवाज आपला अधिकार. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत महाराष्ट्र शासन विकास मंत्रालयातर्फे अर्थसहाय्यता प्रकल्प पेठ, अंद्रुटे आणि गारमाळ या रस्त्याचं नूतनीकरण प्रत्येक 10 वर्षांनी दुरुस्ती होते. तर आपण बघतो ह्या रस्त्याचं काम वन विभाग यांनी थांबवलेलं आहे. आणि अडचण कोणती आहे तर हा जो रस्ता आहे हा संपूर्ण जवळजवळ 10 गावापर्यंत पोचणारा हा रस्ता आहे. अंद्रुटे, गारमाळ, वैतागपाडा, शेनवडपाडा, आडगाव, बेलपाडा, गायधोण, उंबरपाडा, बिलकस, खडकी, शिंगाळी यापर्यंतसुद्धा हा रस्ता जातो. आणि अडचण यांची कोणती आहे तर झाडं तुटतात. आता आपण या रस्त्याच्या किनारी बघतो काही एकही झाड तुटलेलं नाही. यांनी चालू काम बंद करून टाकलेलं आहे. आणि पेठ तालुक्यात येण्या जाण्यासाठी ज्या समाजाला दळणवळण रस्ता म्हणतो तर पूर्ण अडवून टाकलेला आहे. मग जर समजा सरकार निधी उपलब्ध करून देतो तर ह्या रस्त्यांची जी काही जबाबदारी आहे किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंट जाणून बुजून जे अडथळे तयार करतो आपण बघतो त्या अंद्रुटा ते घाटापर्यंत त्यांनी केलेलं आहे. बघा हे जंगल पूर्ण हा परिसर हा पूर्ण जो धुकट किंवा धूर दिसतो हे पूर्ण जंगल पेटलेलं आहे. खालीहून पेटत वरतीपर्यंत आणि साईडला पेटत चाललेलं आहे. मग जंगलाचं संरक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे. ही आग कशी लागली आणि याच्यावर तुम्ही नियोजन काय केलं, ही आग का विझू शकत नाही, हा मोठा गंभीर प्रश्न आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटचा. एका बाजूने आपण करोडो रुपये खर्च करून झाडांची लागवड करता आणि दुसऱ्या बाजूने त्या जंगलाचं संरक्षण करू शकत नाही. आणि याच्यामध्ये जो जुना पुरातन रस्ता आहे तो का नवीन रस्ता नाही, जुना रस्ता आहे. जुन्या रस्त्याचं काम यांनी जाणून बुजून बंद पाडलेलं आहे. आणि स्थानिकांना याची खूप अडचण होते. एखादा डिलिव्हरी पेशंट किंवा इतर पेशंट जो दळणवळण रस्ता आहे तर खरोखर गंभीर विषय आहे. मी सांगेल माननीय झिरवाळ साहेब, आम्हाला अपेक्षा आहे आपल्याकडून की या गोष्टीचा गंभीरतापूर्वक आपण लक्ष देऊन आणि जे काही फॉरेस्ट डिपार्टमेंटचं भोंगळ कारभार चाललेला आहे, सर्वसामान्य जनतेला त्रासून सोडलेलं आहे, तर याच्यावर तुम्ही नियोजन करावं. जे काम त्यांनी करायला पाहिजे, ज्याच्यासाठी त्यांना त्याचा पगार मिळतो ते काम सोडून आणि जे काही समाजाचा येण्या जाण्याचा दळणवळण रस्ता मेन आहे हा रस्ता यांनी जाणून बुजून कोणत्या अपेक्षेने बंद पाडला ते सांगता येऊ शकत नाही. पण सदर ह्या रस्त्याचं लवकरात लवकर काम करण्यात यावं एवढी माझी अपेक्षा आहे. मला हे कळत नाही की वन विभागाचं एवढं क्षेत्र आहे त्याच्यात तलाव बनवा जेणेकरून पाणी साठलं जाईल आणि असं जेव्हा इमर्जन्सी आग लागते तेव्हा त्याचा उपयोग तुम्हाला करता येईल. हे करत नाही. प्रत्येक वरती झाडं लावतात आणि ते झाडं मरतात. तर धन्यवाद. सोपान पवार. नमस्कार, मी सोपान पवार. राष्ट्रो हा जो दिसतो हा अंद्रुटे घाट आहे आणि ह्या रस्त्याचं काम चालू आहे. आणि फॉरेस्टच्या काही गोंधळामुळे किंवा काही अपेक्षामुळं या रस्त्याचं काम थांबवलेलं आहे. तर ह्या रस्त्याला कनेट गावं अंद्रुटा आहे, गारमाळ, वैतागपाडा, शेनवडपाडा, आडगाव, बिलकस, गायधोण हे सर्व गाव ह्या रस्त्याला कनेट आहेत. आणि दळणवळण रस्ता हाच आहे. याच्या अगोदर रस्त्याला खड्डे खूप पडले म्हणून निधी उपलब्ध झाला, रस्त्याची मंजुरी मिळाली आणि नूतनीकरण रस्ता बनवण्यात आला. तर बनवण्यात आल्यानंतर ही जी दिसते एवढी ही साईटपट्टी केलेली आहे. याच्यात एकही झाड तुटलेलं दिसलं नाही. मी प्रत्यक्ष घाटाच्या पायथ्यापासून तर वरतीपर्यंत बघितलं. आता हे त्यांना काम थांबवायला एक कारण मिळालं. इथं आपण बघतो
रस्त्याच्या साईडची जो काही किनारी आहे ही कुठंही तोडलेली नाही, कुठंही नाही. पण आपण ह्या पाठीमागं बघू, ह्या जंगलाला आग लागलेली आहे. हो. मग ह्या गोष्टीकडे कोण लक्ष देईल? हे पूर्ण जंगल पेटतं. याच्यात वन्य प्राणी आहेत, जीवजंतू आहेत, झाडं आहेत. हे कितीतरी झाडं जळाले. मग ह्या झाडांचा विचार किंवा जीव वाचवण्या महत्त्वाचा आहे की जाणून बुजून या रस्त्याचं काम थांबवणे किंवा बुद्धी पुरस्कार जे काही अपेक्षा असेल त्याच्यासाठी एक साईडपट्टीसुद्धा काढलेली नाही. किनारपट्टी एवढी छोटीशी त्यांनी साईडपट्टी घेतली आणि ह्या रस्त्याचं नूतनीकरण काम चालू आहे. तर माझा प्रश्न इतकाच आहे का हे जंगल दिसतं, जळतं, त्याच्याकडे लक्ष न देता किंवा ते विझवण्यात न आल्यामुळं पूर्ण जंगलाला आग लागली आणि बघतो पूर्ण जंगलात पालापाचोळा आहे आणि ते हळूहळू ह्या जंगलात पूर्णपणे जळण्याची शक्यता आहे. तर मग ही जबाबदारी कोणाची? फॉरेस्ट डिपार्टमेंटची ही जबाबदारी आहे आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटनी हे सर्व आपल्या सोयीने किंवा आपल्या वॉचमॅन किंवा कोणी जे काही ह्या गोष्टीत इन्व्हॉल्व असतील किंवा देखरेख करणारे अधिकारी असतील, ही जबाबदारी त्यांची आहे. मग हे ते का करू शकत नाही? ह्या रस्त्याचं काम जाणून बुजून अटकवलेलं आहे, थांबवलेलं आहे. मग याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा जंगलाला जी आग लागलेली आहे, सर्वप्रथम तर ह्या गोष्टीकडे त्यांनी बारकाईने लक्ष देऊन ही आग विझवण्यात यावी. धन्यवाद. सोपान पवार, पेठ.